नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। पाकिस्तानी वायुदलाने परवा एक सर्जिकल स्ट्राइक केला। अर्थात सीमा ओलांडून भारत किंवा अफगाण, इराणमध्ये असा स्ट्राइक करण्याची पाकची हिम्मतही नाही आणि कुवतही नाही। पाकिस्तानने हा सर्जिकल स्ट्राइक आपल्याच देशातील खैबर पख्तूनख्वा भागात केलाय। पाकिस्तान दहशतवाद्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमीही आहे। आपल्या शेजाऱ्यांना उपद्रव पोहोचवण्यासाठी पाकिस्तानने अनेक दहशतवादी संघटना पोसल्या आहेत, परंतु आता दहशतवादाचा हा भस्मासूर पाकिस्तानवरच उलटत असल्याचं दिसतंय। खैबर पख्तूनख्वा हा भाग दहशतवादी संघटनांचा अड्डा म्हणूनच ओळखला जातो। अफगाणमधील रशियाच्या घुसखोरीनंतर अमेरिकेने या भागातील बंडखोरांना प्रचंड प्रमाणात लष्करी आणि आर्थिक मदत पुरवली। अल-कायदा सारखी संघटना त्या मदतीतूनच फोफावली आणि आपल्या चरित्रानुसार पुढे ती अमेरिकेवरच उलटली। अफगाणमधून रशियन सैन्याच्या माघारीनंतर या दहशतवाद्यांनी पाकिस्तान आणि अफगाणमध्ये हैदोस घालण्यास सुरुवात केली। अफगाणवर तर त्यांनी ताबाच मिळवला। अन्य काही संघटना लहान मोठे दहशतवादी हल्ले करत होत्या। त्यापैकीच एक संघटना म्हणजे TTP अर्थात तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ही आहे। या संघटनेने थेट पाकिस्तान सोबतच पंगा घेतलाय। या संघटनेचा तळ खैबर प्रांतात आहे। हा प्रांत लष्करी कारवाईसाठी अतिशय कठीण समजला जातो, त्यामुळे लष्कर आणि पोलीस या भागात दहशतवाद्यांसोबत थेट संघर्ष करण्याचं टाळतात। आजपर्यंत अशा संघर्षात लष्करालाच अधिक नुकसान सोसावं लागलंय। त्यामुळेच पाकिस्तानी वायुदलाने या भागातील दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ला केलाय। या हवाई हल्ल्यात किमान 30 लोक मारले गेले आहेत। तरी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे, परंतु मारले गेलेल्यांमध्ये बहुसंख्य निष्पाप किंवा दहशतवादाशी कुठलाही संबंध नसलेल्या लोकांचा समावेश असल्याचं बोललं जाते। पाकिस्तानी लष्कराने आपल्याच भूमीत केलेल्या या सर्जिकल स्ट्राइक नंतर या भागात पुन्हा संघर्ष उफाळून येण्याची भीती व्यक्त केली जात आहे। शेवटी पाकिस्तानला आपल्याच कडू औषधाचा घोट प्यावा लागतोय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।